मित्रांनो, मैदान झालं आज. त्या मैदानामध्ये बघितलं आज बकासूर घरणीकरांचा राजा विरुद्ध MM नाना यांचा राजा आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 मध्ये एक फाईट झाली सेमीमध्ये. आणि या फाईटमध्ये सगळ्या महाराष्ट्राची नजर होती. एक मोठा आणि टॉपचा सेमी होता. त्या सेमीमध्ये तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं गाड्या, दोन्ही गाड्यामध्ये काय लढत झाली, काटाकीर लढत झाली. खूप लोकांचे फोन आले मला, जवळजवळ 100-150 लोकांचे कॉल आले. व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ बनवा. खूप ठिकाणी कमेंट्स येऊ लागलेत की बकासूरच्या गाडीवरती अन्याय झाला. अन्याय कशामुळे झाला याच्याबद्दल मला खूप सारे कॉल्स आले की तुम्ही निंबाळकर सरांच्यागत कायम सत्य बोलणारे आहात. जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही बोलता. आता हे अगदी बरोबर आहे मित्रांनो. शेवटी मी एक छोटासा यूट्यूबर आहे. जे मला पटते ते मी करतो. कधी माझे पैऱ्यांचा व्हिडिओ कधी फसतो. बाकी आपण सगळं सत्य साहित्य सगळ्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोच. परंतु काय बघितलं सेमी, काय सेमी झाला. शेवटी मी तुम्हाला मागाशी पण सांगितले, 4ही नंदी आपलेच आहेत. आपला बकासूर आहे, आपला घरणीचा राजा आहे, आपला MM नानांचा राजा आहे आणि आपला सगळ्यांचा लाडका सुंदर आहे. त्याच्यामुळे हे बघा, जो काही निर्णय असेल तो मान्य आपण करायला पाहिजे. शेवटी कमिटीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी तो निकाल जो आहे तो चेक करूनच निकाल दिलेला आहे. त्यांचा निर्णय हा योग्य आहे. कारण शेवटी ते अध्यक्ष आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील. त्यांनी निर्णय दिला तो योग्यच दिला असेल आणि कोणी आक्षेपसुद्धा घेऊ नका मित्रांनो. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. इथे आज तुम्ही जिंकला, उद्या तुम्हाला हार आहे. परवा दिवशी जिंकला, तेरवा दिवशी हार आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी येतो. आता आपण सगळे प्रत्येकजण प्रत्येक बैलाचा फॅन्स असतो. प्रत्येकाला प्रत्येक नंदी जो आहे तो जीवाप्रमाणे आवडत असतो. परंतु मित्रांनो, कसं होतं, शेवटी प्रत्येकाचा विचार जो आहे तो केला पाहिजे. आणि विचार जो आहे तो ज्याचा फॅन बेस जास्त असेल तिकडे नाही करता येत. परंतु जो निकाल आहे तो व्यवस्थित त्यांनी दिला असावा असं मला वाटते. आणि चुकीच्या कमेंट्स कोणीही करू नये. आणि चुकीच्या कमेंट्स जर कोणी केल्या तर त्यांना ब्लॉक करण्यात येईल. चांगल्या कमेंट्स करा. आणि एक निर्णय तुम्ही बघितलं, सेमी क्रमांक 2, एक सगळ्या महाराष्ट्राला एक त्या निर्णयाची उत्सुकता होते. तो निर्णय कधी येतोय आणि कधी येतोय. शेवटी निर्णय जो आहे तो आला. निर्णय येण्यापूर्वी थोडं सांगतो काय झालं नक्की. काय होते, काही लोकांच्या मनामध्ये थोडेसे प्रश्न निर्माण झाले असतील की बकासूरवरती अन्याय झाला. परंतु मित्रांनो, अन्याय नाही झाला असं मी म्हणू शकत नाही, किंवा झाला असं पण म्हणू शकत नाही. पण चर्चा करतोय, जे काही घडलं त्याच्याविषयी चर्चा करतोय. मी काय पदाधिकारी नाही कुठला, एक साधा छोटासा यूट्यूबर आहे. घरात लाईट नाही माझ्या, नाहीतर घरची लोक काय, बाकीची लोक म्हणणार हे लागला सांगायला सभा इंदोरीकर महाराजागत. त्याच्यामुळे जरा माझं वैयक्तिक मत आहे ते मी मांडतोय तुमच्यासमोर. काही लोकांना वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तर ठीक आहे. बघा मी काय म्हणतोय फक्त ऐका. कुणाला राग येईल असं पण मी बोलू शकत नाही आहे, आणि कुणाच्या मनाला लागेल असं पण बोलू शकत नाही. एक गरीब यूट्यूबर आहे, समजून घ्या. जे सत्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करतोय. बोलू का सत्य? चला. गाड्या ज्यावेळेस सुटल्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितल्या. बकासूर आणि
राजा घरणिकेचा ही गाडी एका फाटीमध्ये होती. शेजारच्या फाटीमध्ये पेठचा राजा आणि सुंदर 11-11. गाड्या सुटल्या खालून. गाडीचं चाक जे आहे ते राजाचं, पेठच्या राजाचं तासामध्ये गेलं आणि तासामध्ये गाडी गेल्यानंतरनं गाडी तरीही निकाल जो आहे तो गाडीनं निकाल घेतला आणि काय ओव्हरटॅक केलं होतं गाडीनं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. परंतु मित्रांनो, काही लोकांना माहीत नाही आहे निकाल जो आहे तो. काही लोकांना अजून बैलगाडा शर्यत क्षेत्राचे नियम माहीत नाही आहेत. गाडी ज्यावेळेस तुमची तासामध्ये जाते, ज्या चाकुरीमध्ये जाते, त्या चाकुरीमध्ये गेल्यानंतरनं निकाल जो आहे तो गाडीला आहे. पण जर तुमचे चाकुरीतनं चाक जर दुसऱ्या फाटीमध्ये गेलं किंवा बैलाचा पाय त्या फाटीमध्ये गेलेला दिसेल तर ती गाडी बाद देण्यात येते. परंतु दोन्ही बाजूचे अँगल जे आहेत ते चेक करण्यात आले. आता शेवटी पदाधिकारी आहेत ते आपण बोलू शकत नाही. त्यांनी निर्णय जो आहे तो योग्य दिला आहे असं मला वाटते. फाटीमध्ये चाक गेलं, राजाचा पाय फाटीमध्येच होता. काही लोकांना वाटते की राजाचा पाय जो आहे तो त्या फाटीमध्ये गेलाय, त्या चाकुरीमध्ये आहे. चाकुरीमध्ये जो राजाचा पाय आणि चाकुरीमध्ये आहे थोडंसं नॉर्मल किंचित फाटीच्या म्हणजे चाकूरच्या थोडंसं किंचित वर आहे. परंतु तसं नाही. ज्यावेळेस पूर्ण फाटीमध्ये जाईल दुसऱ्या बैलाचं चाक म्हणजे बैलाचा पाय किंवा चाक, त्यावेळेसच गाडी जी आहे ती बाद देण्यात येतील. बरोबर आहे. हा निर्णय तुम्हाला पटला, सगळ्यांना पटला. जो अधिकाऱ्यांनी दिला निर्णय तो सगळ्यांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे आणि खूप चांगला निर्णय आहे. आता राहिला विषय पुढचा. हे बघा, मी सगळं सत्य सांगतोय. मी काय असं की आता मी सगळे म्हणते की हा बकासूर फॅन आहे, हा बकासूरचीच तारीफ करतोय. मी निर्णय जो आहे तो बघितला. जो निर्णय आहे पदाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय अतिशय योग्य दिला. गाडी फॉल नव्हती, मान्य आहे. परंतु ज्यावेळेस गाडी पुढे गेली, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, गाडी ज्यावेळेस पुढे गेली थोडंसं एवढंसं अंतर असेल, मला वाटतं एवढंसं अंतर असेल, बरोबर आहे, एवढंसं अंतर असेल, इथलं एवढंच असेल, म्हणजे काय असेल एवढेच आहेत ना, एवढ्यापर्यंत एवढं अंतर असेल. राजा थोडासा राजा किंचित एवढासा दिसतोय असं की कमी जातोय. परंतु पुढे निकाल काय वाटते तुम्हाला? सामना द्यायला पाहिजे होता पुढे असं वाटतंय मला असं वाटतंय मित्रांनो. मी जे मला सत्य वाटतंय ते मी बोलतोय. गाडीचा निकाल जो आहे तो पुढे सामना द्यायला पाहिजे होता. आता सगळे म्हणतील की सामना कसा काय द्यायला पाहिजे होता. आता तुम्ही बघितलं अनेक अशी मैदानं झाली, खूप सारी मैदानं झाली, सेमीचे खूप सारे असे निकाल. आता तुम्हाला माहिती आहे, आता मी खूप सारे हिंद केसरीचे मैदान आहेत, आता सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी एवढा अंतर असलं तरी इकडच्या अँगल तिकडच्या अँगल बघून निकाल दिला जातो, बरोबर आहे. परंतु ती गाडीला पुढच्या फाट्या पण शिल्लक होत्या मैदानामध्ये, त्या गाडीला चाल द्यायला पाहिजे होती. बकासूर आणि घरणिकेच्या राजाला किंचित थोडासाच अंतर होतं, किंचित अंतर होतं आणि राजाचा पायसुद्धा पुढे दिसत होता. आणि दोन्ही अँगल ज्यावेळेस चेक केले जातील त्यावेळेसच निकाल हा दिला जातो. परंतु बाकीच्या मैदानामध्ये नंदींना निकाल दिला जातो, निकाल देण्यात येतो, पण ह्या मैदानात का नाही निकाल देण्यात आला, हे थोडंसं एक प्रश्नचिन्ह उभं राहते. हे बघा, मी माझं वैयक्तिक मत मांडतोय, कुणीही चुकीच्या कमेंट करायच्या नाहीत, आधीच सांगतोय, नाही तर ब्लॉक करेन मी त्यांना. मला असं वाटत होतं, मला असं वाटतंय मनाला, गाडी राजाची फॉल नाही, राजाच्या गाडीनं निकाल जो आहे तो घेतलेला आहे. परंतु बकासूर आणि घरणिकेकरांच्या राजाने जो निकाल जो आहे तो तोंडावरती किंचित एवढासा अंतराने थोडंसं दिसतं इकडं तिकडं, परंतु तो द्यायला पाहिजे होता निकाल दोन्ही अँगलने. बाकीच्या मैदानामध्ये दिला जातो, मग या मैदानामध्ये का नाही दिला सामना? फाट्या पण शिल्लक होत्या. आता शेवटी जे आहे ते मी सांगितलं मनामध्ये. आणि चुकीच्या कमेंट, मी तिसरी व्हिडिओ सांगतो, चुकीच्या कमेंट कुणी काही करणार नाही, ब्लॉक करेन मी. आणि हे मला वाटत होतं की दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो सामना द्यायला पाहिजे होता. परंतु असो, शेवटी कमिटी महत्त्वाची आहे आणि जे त्यांचे निर्णय आहेत ते योग्य आहेत. माझी एक स्वतःचं वैयक्तिक मत होतं म्हणून ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. काही कुणाला एखादा शब्द चुकीचा गेला असेल दिलगिरी व्यक्त करेन. बाकी
उद्या बकासूर पळतोय, काळजी करू नका.